महाराष्ट्र आणि भारताच्या प्रत्येक घटनेची खबरबार, राजकीय घडामोडींचं विश्लेषण, घडामोडीवर अचूक नजर, क्रीडा, मनोरंजन, सिने विश्व आणि बरंच काही। तर नमस्कार, तुम्ही पाहत आहात स्टार महाराष्ट्र। किमान पेन्शनच्या रकमेत वाढ करण्याच्या मागणीसाठी भारतीय मजदूर संघ मुंबईच्या वतीने मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन करण्यात आले। मुंबई प्रतिनिधी अकबर खान। मुंबई सरकारने CPPS कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना EPFO कर्मचारी पेन्शन योजना व्यतिरिक्त दिली जाईल आणि अशा सर्व निवृत्त वेतनधारकांना आयुष्यमान भारत योजनेचा लाभ देण्यात यावा। संदीप कदम यांचा या आंदोलनामध्ये महत्वाचा सहभाग असून सरचिटणीस यांच्यासह हजारो अधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। राष्ट्रभक्त मजदूरों, एक हो एक हो। BMS की क्या पहचान, त्याग, तपस्या और बलिदान। और BMS की क्या पहचान, राष्ट्रभक्त मजदूरों, एक हो एक हो। BMS की क्या पहचान, त्याग, तपस्या और बलिदान। BMS की क्या पहचान, त्याग, तपस्या और बलिदान। संदीप कदम भारतीय मजदूर संघ मुंबई जिल्ह्याचा सचिव आहे। आज देशभर भारतीय मजदूर संघाच्या वतीनं विविध जिल्ह्यामध्ये आंदोलन करण्यात येत आहे। कामगारांच्या ज्या प्रलंबित मागण्या आहेत त्या मागण्यांच्या बाबतीत आज भारतीय मजदूर संघाच्या वतीनं देश पातळीवरती आंदोलन करायचा निर्णय झालेला आहे। त्याच अनुषंगानं आज भारतीय मजदूर संघ मुंबईच्या वतीनं आझाद मैदानावरती आंदोलन करण्यात आलेलं आहे। फर्स्ट दिवस आंदोलन, आज पहिला दिवस आहे आमचं आंदोलनाचा। निवेदन दिलं आहे काय तुम्ही? निवेदन आमच्याकडून आता घेतलेलं आहे इथं पोलिसांनी। आम्ही आता आंदोलनाची आमची सुरुवात झालेली आहे। थोडा वेळ आमचं आंदोलन इथं चालेल। निश्चित सरकारला या आमच्या आंदोलनाची दखल घ्यायला लागेल। तुमची मुख्य मागणी काय? आमच्या मुख्य मागण्या जवळजवळ 10 मागण्या आहेत आमच्या। फेरीवाल्यांच्या बाबतीतला विषय जर आता आपण बघितला तर फेरीवाल्यांना मुंबईत कुठंच बसून देत नाहीत। जवळजवळ 2 लाख फेरीवाले आता मुंबईत आहेत। त्यापैकी आपल्या BMCनं काही फेरीवाल्यांचा सर्वे केलेला आहे, पण 30,000-35,000 लोकांनाच पात्र ठरवलेला आहे। तर हा फेरीवाल्यांवरती अन्याय आहे। आत्ता जर आपण बघितलं तर गणेशोत्सव आपल्या इथं महाराष्ट्रात आपल्या मोठ्या प्रमाणात साजरा झाला, परंतु जे सर्वसामान्य लोक आहेत, सर्वसामान्य फेरीवाले आहेत, त्या फेरीवाल्यांना फुटपाथवरती बसून दिलं गेलं नाही। बरेच आपले असे फुटपाथवरती बसणारे फेरीवाले आहेत की त्यांच्याकडं फुलांचा व्यापार करतायत। 30-40 हजार रुपयाची फुलं ह्या लोकांनी आणली, पण आपल्या BMC वाल्यांनी किंवा पोलीस यंत्रणेने त्यांना बसून दिलं नाही। त्यामुळे ह्या लोकांचं नुकसान झालेलं आहे। एका बाजूला पंतप्रधान ह्या लोकांना पैसे देत आहेत, ते पैसे फेडल्यानंतर त्यांना दुप्पट परत बँकेच्या वतीने पैसे दिले जातात आणि ते पैसे दिले गेल्यानंतर आपल्या BMC असेल, पोलीस प्रशासन असेल, ह्या लोकांना बसून देत नाही। त्यामुळे ह्या लोकांचं आतोनात नुकसान होतं आहे। त्याचबरोबर ECSचा आमचा एक विषय आहे पेन्शनचा, तो पेन्शनचा मुद्दा देखील अजून पेंडिंग आहे। त्याच्यावरती अजून सरकारनं कुठलीही दखल घेतलेली नाही। आपण जर बघायला गेलं तर मुंबईत जवळजवळ 9 ते 10 लाख कंत्राटी कामगार आहेत, परंतु आपल्या मुंबई शहरामध्ये एवढं मोठं शहर असून आपल्या इथं फक्त 2 ESICचे हॉस्पिटल आहेत। त्यापैकी एक अंधेरीचं हॉस्पिटल आहे, ते जळलेलं आहे। त्याच्या बाबतीत भारतीय मजदूर संघानं आंदोलन केलं होतं की हे हॉस्पिटल लवकरात लवकर चालू व्हायला जात नाही आणि सगळे सर्वसामान्य कामगार आहेत। आमच्या माहितीप्रमाणे जवळजवळ 30 ते 35 हजार कोटी रुपये महाराष्ट्र शासनाकडे आमचे पडलेले आहेत कामगारांचे। आम्ही सरकारकडे भीक मागत नाही, फक्त आमचं सरकारला एवढंच निवेदन आहे की आमच्या पैशातनं तुम्ही आम्हाला चांगल्या सुविधा द्या, पण सरकार त्या सुविधा देण्याला निष्प्रभ ठरते असं भारतीय मजदूर संघ